नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट नितीन राठी सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी स्पेशली काम केले आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे मला सुरुवातीला विचारायचंय की आपला अगदी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट व्हावं याचं इन्स्पिरेशन तुम्हाला कुणाकडनं मिळालं किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या क्षेत्राकडे वळालात, तर काय सांगाल? माझं एज्युकेशन KN केला हायस्कूल नाशिक रोड इथून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मी जेव्हा लहान होतो शाळेत असताना बाहेर बिल्डिंग्स वगैरे बघायचो, तर तेव्हा असं एक उत्सुकता होती की हे बिल्डिंग्स कसे होतात, काय होतात. मग तेव्हा कळालं की त्याच्यासाठी आर्किटेक्ट व्हावं लागतं आणि एक आर्किटेक्चरचं एज्युकेशन घ्यावं लागतं. मग तेव्हापासून ते एक छंद निर्माण झाला. आणि मग त्यानंतर मी 10वी नंतर मग सायन्स, त्यावेळेस सायन्स घेणं कंपल्शन होतं आर्किटेक्चरसाठी. मग सायन्स मध्ये ऍडमिशन घेऊन पुढे 12th साठी मग फक्त आर्किटेक्चरचीच एंट्रन्स एक्झाम दिली. बरोबर. इतर कुठेसाठी मी दिली पण नव्हती, इंजिनिअरिंग वगैरे काय नाही. तर त्यावेळेस एंट्रन्स एक्झाम देऊन माझा PCMचा स्कोअर 12th मध्ये थोडा कमी होता, 78च होता. पण एंट्रन्स एक्झाम मध्ये चांगले मार्क थोडे मिळाल्यामुळे माझा 190 मेरिट नंबर लागला. आणि त्या अनुषंगाने मग मला इथे नाशिकच्या आर्किटेक्चर कॉलेज NDMBS मध्ये फ्री सीट मध्ये माझं लास्ट जे 10व होतं ते मला तिथे मिळालं. मग त्याच्यात माझं फ्री सीट असल्यावर या क्षेत्रात मग तसं आलो मी आर्किटेक्चर. बरोबर आहे. मग आता त्यातला सगळ्यात पुढचा टप्पा येतो ते म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर एक थोडासा स्ट्रगल चालू होतो की आपण आधी कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडासा अनुभव मिळवण्यासाठी. ती तुम्ही कुठं केलीत आणि जो पहिला वैयक्तिकरित्या प्रोजेक्ट केलात तर तो कुठला होता? तो काम करतानाचा अनुभव तो कसा होता? कोणाच्या रेफरन्सने तो प्रोजेक्ट मिळाला? निश्चित एकदा डिग्री घेतल्यावर एक संघर्ष तर होत असतो. मग कारण की मागे काही बॅकग्राऊंड नव्हता, म्हणजे या क्षेत्रात आपलं कोणी आर्किटेक्ट किंवा बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर कोणी नसून. मग त्याच्यानंतर मी नाशिकच्या काही आर्किटेक्टकडे काम सुरू केलं. सगळ्यात आधी माझे रमेश पाटकर सरांकडे केलं. मग तिकडे ते क्लायंट्स यायचे, मग त्यांच्यावर मी संडेला साईटवर जाणं, तिकडचे कामाची माहिती घेणं, त्यांच्याशी ओळख गाठ निर्माण करणं. मग त्यानिमित्त माझे तिकडे गायकवाड साहेब म्हणून होते, ते आता ऑफ झालं. त्यांच्याशी माझी ओळख निर्माण झाली आणि त्यांनी मला सर्वात पहिलं बंगल्याचं काम दिलं. तेव्हा माझ्यासाठी ते रिस्क होतं, पण चालू करणं होतं. मग 2007 मध्ये माझं पहिलं बंगल्याचं काम घेतलं मी हाती. नाशिक रोडलाच होतं, 3000 स्क्वेअर फीटचं. बरोबर. आणि ते पूर्ण करून मग पुढचं माझं ऑफिस वगैरे मी चालू केलं. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे आर्किटेक्ट या फील्डमध्ये आपण नेहमी म्हणतो की प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? आता प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी क्लायंट किंवा बिल्डर यांची रिक्वायरमेंट समजून घेण्याची ओळखीची असते, फार गरजेचं असतं. आणि मग त्यानुसार बिल्डिंग बायलॉज, लाईट, व्हेंटिलेशन, फ्लॅटचा एरिया, स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू, वास्तू, हे सर्व स्टडी करून ते प्लॅनिंग करणं. बरोबर. आणि त्यानुसार मग पुढचं इलिव्हेशन वगैरे डिझाईन करणं. आता माझ्या बंगल्याच्या कामाच्या दरम्यान नंतर पण मी माझा योग आपल्या नाशिकचे प्रसिद्ध बिल्डर श्री दीपक शेठ चांदे यांच्यावर मला काम करायचा योग आला. त्यांच्यावर मी 5 वर्ष काम करून बऱ्याचशा प्रॅक्टिकल गोष्टी मला अनुभवल्या, चांगल्या शिकण्यात आल्या. आणि आजही ते माझे खरे आयकॉन आहेत. म्हणजे दीपक शेठ चांदेबरोबर जो मला अनुभव मिळाला 5 वर्ष काम करून त्यांच्यावर, तो त्यांच्याबरोबर राहून इतर चांगले प्रसिद्ध आर्किटेक्ट बरोबर त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. प्लस साईटवरचे प्रॅक्टिकल गोष्टी पण मला भरपूर शिकण्यात मिळाल्या. बरोबर. ते करून माझा एक आत्मविश्वास एक चांगल्या तऱ्हेने एक सेल्फ कॉन्फिडन्स माझा एक डेव्हलप झाला. आणि आज मी माझं इंडिव्हिज्युअल ऑफिसची प्रॅक्टिस करतोय, अपार्टमेंट्स आणि बंगलोज वगैरे. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर काम करताना तुम्ही बघितलं असेल की एकदा डिझाईन करताना आपण खरं तर फार क्रिएटिव्हली करतो, नवीन नवीन कल्पना त्याच्यात वापरतो. मग त्याच्यानंतर पार्ट येतो ते म्हणजे इम्प्लिमेंटेशनचा, आणि तिसरा पार्ट असतो तो म्हणजे बजेटचा. तर मग हे क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा मग तुम्ही कसं त्याच्यात बॅलन्स आउट करता? डेफिनेटली आर्किटेक्ट असताना ती क्रिएटिव्हिटीवर तो विचार करणं भाग आहेच, पण क्लायंटचं बजेट पण घेऊन करणं फार गरजेचं असतं. मग त्यानुसार आता कोणी बंगला क्लायंट असला मग त्याचं कसं आहे बजेट, मग त्यानुसार स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा प्लॅनिंग वाईज, मटेरियल वाईज, स्पेसिफिकेशन वाईज आपल्याला कसं
कॉस्ट इफेक्टिव्ह करता येईल. बरोबर. तर ते पण करणं गरजेचं असतं. क्लायंटचं बजेट घेऊन आर्किटेक्चरल सगळ्या गोष्टी डिझाईन करणं ते थोडं चॅलेंजिंग जॉब असतं. पण आर्किटेक्टचं एक बेसिक जॉब काय, चांगलं डिझाईन करणं, चांगलं लुक देणं आणि त्याबरोबर क्लायंटचं बजेट कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल, मग त्याच्या मटेरियल्सवर थोडंसं विचार करून त्याचं कॉस्ट बजेट कंट्रोलमध्ये आणण्याचं आपण हे करतो. बरोबर. आता थोडा एक वेगळा प्रश्न येतो, हे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं आता काम करण्याची गरज आहे, जर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपण नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर? हा, तर त्याच्यासाठी चांगले मोठे मोठे कंपनीज एक तर आल्या पाहिजे, जेणेकरून इथे लोकांना चांगला रोजगार मिळेल, त्यांचं चांगलं इन्कम सोर्स वाढेल. आज इथे नाशिकमध्ये जर का चांगल्या एरियात फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर 3 BHK 2 BHK तर 70-80 लाख किंवा 1 कोटीच्या खाली. ते चांगल्या लोकांना म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळणं, त्यांचं पे स्केल चांगलं वाढणं आणि एक नाशिक ही पिलग्रिमेज सेंटर असून याला टुरिझमवर थोडं जास्त फोकस केला पाहिजे, जेणेकरून ऑल वर्ल्ड वाईड त्याचं चांगले हो आणि इथे मग त्याचं तेवढं हे मिळेल. तर टुरिझम आहे, चांगल्या कंपनीज आहेत, जेणेकरून इथे चांगल्या लोकांना रोजगार उत्पन्न मिळेल आणि क्लायमेट वाईज तर नाशिक बेस्ट आहे. नक्कीच. पण मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्यावर, आता जे तुम्ही मुद्दे सांगितले? बेसिक सुविधा मूलभूत त्याच्यावर काम होतं पण आहे, पण चांगले रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स आणि आता ग्रीन एनर्जीवर थोडं फोकस केलं पाहिजे, म्हणजे सोलर्स म्हणा, त्याचे आपल्याला एनर्जी सेव्हिंग कशी करता येईल, तर ते याच्यावर फोकस करून म्हणजे प्लॅनिंग आपण चांगल्या तऱ्हेने करू शकतो. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का जो एक आयकॉनिक प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू, म्हणजे काम करताना एक तुम्हाला एक आनंद समाधान जास्त होतं, काहीतरी वेगळे पण होतं त्या प्रोजेक्टमध्ये, नाविन्य होतं आणि तो कायम लक्षात राहील असा प्रोजेक्ट? आता माझा रिसेंटलीच एक बंगला कम्प्लीट झाला, तर त्याच्यावर थोडंसं चॅलेंजिंग असं होतं की ते प्रोजेक्ट माझ्याकडे आलं पण ते डॉक्युमेंट्स त्याचे क्लिअर नव्हते. ते डॉक्युमेंट्स क्लिअर व्हायला जवळजवळ 1 वर्ष लागून गेलं आणि मग इतर वेळेस मग बाकीचे मी त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार सर्व बसवलं आणि ते एक्झिक्यूट केलं, म्हणजे तो आहे वेगळाच होता. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही साधारणपणे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे क्वालिटीज या स्टीलमध्ये असल्या पाहिजेत, म्हणजे कुठल्या चांगल्या क्वालिटी स्टीलमध्ये असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्याचा ISI मार्क, त्याचं स्ट्रेंथ काय, या 2 महत्वाच्या तुम्हाला गोष्टी वाटतात. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय कुठल्या प्रोजेक्टमध्ये किंवा याच्यात तरी वापर निश्चित पुढच्या येणाऱ्या काळात मी ते हे नक्की रिकमेंड करेन. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण आर्किटेक्ट येत आहेत, ज्यांचं पहिलेच वर्ष आहे या क्षेत्रामध्ये किंवा आता कामाला सुरुवात करणार आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एक तर पहिली गोष्ट, आर्किटेक्टचे कुठलंही क्षेत्र, आर्किटेक्चर असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्राची बेसिक मूलभूत माहिती घ्यावी. म्हणजे आपला मित्र करतोय किंवा कोणी सांगितलं त्याप्रमाणे कुठलंही क्षेत्र न करावं, नुसतं आर्किटेक्चरसाठी नाही, तर त्या क्षेत्राची माहिती घेऊन मग त्याच्या चिकाटीने काम करावं. बरोबर. मग जे काय आहे त्याच्यातलं नॉलेज घेणं आणि मग त्यांच्यात प्रॅक्टिकल गोष्टी, ते एज्युकेशन जर चालू होतात ते पण त्याच्यात रिस्क घेऊन काम करावं. बरोबर. सो ते आर्किटेक्ट नितीन राठी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल, नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असेल तरच या क्षेत्रामध्ये या. नॉलेज घेऊन या क्षेत्रात नका येऊ नका. कोणी सांगण्यावरून किंवा कोणी मित्र करतोय, बरोबर, तर येऊ नका. येस. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.